दुसऱ्या सेशनसाठी अमित देवारे यांना आमंत्रित करतो। एक बुक सर्क्युलेट करत आहे, त्याच्यामध्ये तुमचं नाव, फोन नंबर जरा टाकून द्या, म्हणजे आम्हाला तुमच्यासोबत फर्दर कॉरेस्पॉन्डन्ससाठी चांगला होईल। नमस्कार, माझं नाव अमित देवारे आणि मी एक प्रोफेशनल ॲक्वास्केपर आहे। तर मी जस्ट टू लेट यू नो द बॅकग्राऊंड, मी एक कॉमर्स ग्रॅज्युएट आहे आणि IT इंडस्ट्रीमध्ये काम करायचो आणि ही माझी हॉबी आहे लहानपणापासून। तर ह्यामध्ये काहीतरी करिअर करायचं असं माझा नेहमीच उद्देश होता आणि आज फर्स्ट टाइम मला मराठीत बोलायची संधी मिळाली, तर मला खूपच बरं वाटतंय आणि रत्नागिरी खूप सुंदर आहे, तर मला इथे येऊन खूप बरं वाटलं। आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवीन, तर आम्ही काय काम करतो, जस्ट टू लेट यू नो। कॅन यू जस्ट प्ले दॅट व्हिडिओ? तर हा एक प्लांटेड ॲक्वास्केप आहे, ज्यामध्ये आम्ही टेट्रा व्हरायटीज आणि प्लांट्स, ड्रिफ्टवूड, तर ते कसं अरेंज करू शकतो आपण, त्याचं एक उदाहरण म्हणून मी इथे दाखवतोय। आवाज नाही येत आहे? अच्छा ओके, ठीक आहे। सो आता येतोय? तर हा एक टँक मी जस्ट तुम्हाला दाखवतोय की ह्याच्यामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आपण कसे अरेंज करून त्याला एक सुंदर ॲक्वास्केप बनवू शकतो। तर आता ॲक्वास्केपिंग हा एक खूप चांगला कॉन्सेप्ट आहे आणि मला वाटतं प्रत्येकाने हा ट्राय केला पाहिजे। इथे खूप शॉपकीपर्स आहेत, खूप लोकांना मी ओळखतो, खूप लोकांना नाही ओळखत, पण हा जो एक टॉपिक आहे तो खूपच अट्रॅक्टिव्ह टॉपिक आहे आणि मला वाटतं ज्यांचं ड्रॉइंग किंवा हस्ताक्षर सुंदर असेल त्यांनी हे जरूर ट्राय करावं, कारण ह्यामध्ये नाही असं काही नाहीये, पण त्या लोकांना हे जास्त जमू शकतं असं मला वाटतं। ओके, बेसिकली तुम्ही जेव्हा नेचर बघता तर तिथे तुम्हाला जे काही आवडतं ते तुम्ही घरी आणून किंवा त्याचे स्टोन्स, वूड, त्याचं मॉस काही घेऊन तुम्ही व्यवस्थित ॲक्वास्केप तयार करू शकता, बरोबर आहे। आता ॲक्वास्केप का, आता बऱ्याच लोकांनी आपल्याला इथे बरीच माहिती दिली आहे। खूप लोक ब्रीडिंग करतात, खूप लोक इम्पोर्ट करतात, खूप लोक एक्सपोर्ट करतात। तर आता सेल कोण करणार? तर शॉपकीपर्स आणि ॲक्वास्केपर्स, राईट? तर हे लोक सेल करतात। तर आता ॲक्वास्केपिंग टँक तुम्ही जेव्हा बनवता तेव्हा ह्याच्यामध्ये आपण टँक, दगड, माती, प्लांट्स म्हणजे झाडं किंवा लाकूड, वूड, त्याच्यानंतर लागणारे ॲस्थेटिक्स, फिल्टर्स, पाण्याला लागणारे टेस्टिंग किट्स, पाण्यासाठी लागणारे टेस्टिंग किट्स, त्याच्यानंतर फिश फूड, हे बरंच काही तुम्ही एकत्र कॉम्बिनेशन करून विकू शकता। तर हा एक खूप चांगला बिझनेस आहे, नो डाऊट, सगळ्यांना माहितीच असेल। तर प्रत्येकाने हा एखादा टँक आपल्या दुकानामध्ये किंवा आपल्या शोरूममध्ये ठेवून तिथे रोज प्रॅक्टिस करावी, असं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो, कारण जर तुम्ही प्रॅक्टिस करत राहाल तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये मास्टरी तुम्ही हासिल करू शकता। आता हा टँक, जस्ट टू डिस्क्राईब, हा एक 8 फीट लॉंग टँक आहे, 8 फूट लांब आहे, हाईटला हा 2.5 फूट आहे आणि डेप्थला हा जवळजवळ 20 इंचाचा टँक आहे। तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल की बऱ्याचशा व्हरायटीचे प्लांट्स एकत्र आहेत, बरेचसे मासे एकत्र आहेत, बरेचसे तर लाईट्स, आता त्याच्यामध्ये लागणारं लाईट, तर असं काही नाही की तुम्हाला खूप जास्त एक्सपेन्सिव्ह लाईट्स यूज करायला पाहिजेत, तुम्ही नॉर्मल लाईट्स यूज करून पण असे टँक्स बनवू शकता। आता बऱ्याच लोकांना असे प्रश्न असतात की असा ॲक्वास्केप केला तर त्याला मेंटेन कसं करणार, त्याला काय फर्टिलायझर लागणार, त्याला काय फिल्ट्रेशन लागणार। तर मी तुम्हाला अजून एक टँक दाखवतो, दुसरा टँक ओपन करा ना। बाय द वे, माझं यूट्यूब चॅनल आहे अमित देवारे नावाने, तर तुम्ही हे बघू शकता, बरेचसे टँक्स ॲक्वास्केप केलेले आहेत, तुम्हाला बरंच काही काही तिथे बघायला मिळेल। आता हा एक सिंपल टँक आहे, ओके। तर ह्याच्यामध्ये आम्ही काही हायटेक प्लांट्स नाही वापरलेत,
त्याच्यामध्ये थोडेसे लिलीज, अनुबियाज, त्याच्यानंतर थोडेसे क्रिप्टोकॉरिन्स, थोडेसे वॅलेसनेरिया, असे प्लांट्स वापरून पण तुम्ही खूप चांगला ॲक्वास्केप बनवू शकता. तर ॲक्वास्केपिंग म्हणजे लाल कलरची झाडं किंवा खूप जास्त माती, खूप जास्त दगड असं काही टाकायची गरज नाही त्याच्यामध्ये. तर असे सिम्पल ॲक्वास्केप्स पण तुम्ही बनवू शकता. आता त्याच्यामध्ये मासे आणि प्लांट्स यांना जास्त प्राधान्य देतो आपण. तर ॲक्वास्केप जेव्हा आपण कराल किंवा कुठलाही टँक बनवाल तर त्याच्यामध्ये मिनिमम अमाऊंट ऑफ फिश ठेवत जा. तुम्ही फिश खूप जास्त टाकणार आणि मग त्याला खूप मेंटेन करावं लागणार. आता जसं मगाशी मॅम बोलत होत्या की आपण असे टँक जर बनवले तर त्याचा मेंटेनन्स हा पण एक चांगला बिझनेस करू शकतो आपण. ठीक आहे. तर आता त्याच्यामध्ये काय काय आहे तर मेंटेनन्स सर्व्हिस, तर रेग्युलर वॉटर चेंजेस, रेग्युलर फिल्टर क्लिनिंग, लाईट्सचा मेंटेनन्स, जे लाईट्स आपण विकतो त्याचा मेंटेनन्स, त्याच्यानंतर तुम्हाला काही हीटर असेल किंवा चिलर असेल त्याचा मेंटेनन्स. तर हे सगळे तुम्ही आपल्या सर्व्हिसेसमध्ये ऍड करू शकता आणि त्याचा तुम्ही कस्टमरला चार्ज पण करू शकता. तर ते एक चांगलं सोर्स ऑफ इन्कम पण होऊ शकतं तुम्हाला. आणि हे रेग्युलर इन्कम, आता तुमच्याकडे सपोज असे टँक्स तुम्ही केलेत आणि जवळजवळ 10-15 कस्टमर तुम्ही महिन्याला सर्व्हिस देताय, तर ते 10-15 कस्टमरांना तुम्ही सर्व्हिस देऊन चांगलं इन्कम तुम्ही करू शकता. तुमचे सर्व्हिसेस खूप प्रॉम्प्ट असले पाहिजेत. तुमच्या सर्व्हिसेस, तुमचे कॉल म्हणजे जे कस्टमर तुम्हाला कॉल करतील ते तुम्ही रेग्युलर अटेंड केले पाहिजेत. त्याच्यानंतर ते कॉल्स कधीही तुमचा मिस झाला तरी कस्टमरला कॉलबॅक करणं हे खूप गरजेचं आहे. तर ह्याच्यामध्ये डिसिप्लिन आणि पेशन्स या 2 गोष्टी तुम्हाला नक्कीच आहे. तर मी काही जास्त वेळ घेणार नाही इथे, कारण मला 10-15 मिनिटच दिले त्यांनी बोलायला. सो तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. अच्छा, अजून एक गोष्ट मला सांगायची म्हणजे आपण खूप लोक इथे जमलो जाता, तर एक दुसऱ्याला आपण ओळखून एक दुसऱ्याबरोबर कसा बिझनेस करता येईल हे पण आपण व्यवस्थित प्लॅन केलं पाहिजे. आता थोड्या वेळापूर्वी मी खूप लोकांना भेटलो इथे, जसे कोल्हापूरवरनं, इचलकरंजीवरनं काही लोक आलेत, तर त्यांच्याशी पण बोललो मी. तर त्यांना खूप बरं वाटलं बोलून, मला पण त्यांच्याशी बोलून खूप बरं वाटलं. आणि ह्या फील्डमध्ये आता मुंबईमध्ये खूप कस्टमर आहेत, मुंबईमध्ये आम्ही काम करतो, खूप कस्टमर आहेत. पण गावखेड्यात किंवा रिमोट एरियाजमध्ये हे पोहोचणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मी सांगतो की ज्यांची शॉप्स आहेत त्यांनी प्लीज असा एक टँक करून दुकानात ठेवा. लोक येतील, कस्टमर येतील, बघतील आणि नक्कीच तुम्हाला बिझनेस मिळेल. त्याच्यानंतर नॉट ओन्ली दिस, तुमच्या एरियामध्ये, तुमच्या कुठेही म्हणजे जवळपास जर शाळा कॉलेज कुठे असेल तर त्या लोकांना अप्रोच करा. तिथे जाऊन एखादं सेशन किंवा थोडंसं टँक कसं बनवायचे, मासे कसे, त्यांची काळजी कशी घ्यायची, हे जर तुम्ही जरा व्यवस्थित जर केलं तर खरंच खूप चांगला बिझनेस तुम्ही करू शकाल आणि ही हॉबी पण आपण वाढवू शकतो. आत्ता काय होतंय सध्या की नो डाऊट ॲक्वेरियम इंडस्ट्रीमध्ये खूप कस्टमर्स आहेत, पण मला वाटतं द टोटल पॉप्युलेशन आपलं एवढं आहे इंडियामध्ये की त्याचे जर 15-20% जरी या ॲक्वेरियम इंडस्ट्रीमध्ये किंवा बिझनेसमध्ये किंवा हॉबीमध्ये आले तर आपला खूप 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 चांगला बिझनेस होऊ शकतो. एवढं बोलून मी माझं संपवतो. थँक्यू सो मच.